आप देख रहे हैं हिमायतनगर दर्शन। हिमायतनगर दर्शन से हिमायतनगर शहर के अलग अलग इलाकों का दौरा किया गया, जहां लोगों की अलग अलग समस्याएं देखने को मिली। कहीं पर कुछ महीने पहले ही बनाए हुए नाली पर के स्लैब टूटे मिले, तो कहीं पर सड़क पर जगह जगह खड्डे मिले। कहीं पर लोगों ने सड़क पर कीचड़ की वजह से रोड पर मुरुम डालने की मांग की, जहां पर 15 दिन पहले ही हदगांव हिमायतनगर विधानसभा क्षेत्र के आमदार ने दौरा कर आश्वासन दिया था। जब हिमायतनगर दर्शन के माध्यम से कुछ वार्डों का दौरा किया गया, तो पता चला कि जहां पर पाइपलाइन का काम किया जा रहा था, जहां पर घरों को नल के कनेक्शन भी नहीं दिए गए, वहां पर अपने फायदे के लिए नई सड़क बनाई गई। कहीं पर कचरे की सफाई ना होने की शिकायत मिली, तो कहीं नाली सफाई ना होने की शिकायत मिली। ऐसी कई समस्याएं हिमायतनगर शहर में, मगर फिर भी विकास नाम का ढोल पीटा गया। ऐसा क्यों? मुरुम डाल के दो ना, ऑर्डर दिए बाकी एक महीने का अर्ज देना सर। ये क्या अर्ज देखो ना सर, अर्ज बाकी भाई 1 महीने से अर्ज मुरुम डाल दो ना। माननीय लोकप्रतिनिधी हदगाव हिमायतनगर विधानसभामध्ये दौरा केल्यानंतर आज तब्बल 15 दिवस झाले आहे, तरी त्यांनी आश्वासन दिले होते की वार्ड क्रमांक 16 मध्ये मुरुमचे गाड्या किंवा रोडाचं काम सुरू करण्यात येईल, पण आज तब्बल 15 दिवस झालेत, तरी इथं मुरुम किंवा काही सुविधा झालेली नाही किंवा मटेरियल पण आलेलं नाही। फक्त त्यांच्या दिसत्या वार्डामध्ये उद्घाटन करून निघून गेले। तरी आतापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांना बी आणि नगरपंचायतला बी असे सांगण्यात आले होते की लवकरात लवकर काम सुरू करावे आणि समस्यांना तोडगा निर्माण करावा, पण आतापर्यंत कोणतीही दखल नगरपंचायत किंवा त्यांचे कार्यकर्त्यांनी घेतलेली दिसून येत नाही। यामुळे पुन्हा एकदा मला असे सांगावे लागत आहे की 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला मी बसत आहे, शेख मुजमिल, शेख नजीर, कारण शांतता रीतीने सहकार्य करून किंवा त्यांना संपर्क साधून असे सांगण्यात आले की भाई इथे प्रॉब्लेम आहेत, हे समस्या सोडवा, आणि लोकप्रतिनिधींनी सांगितले होते की इथे समस्या आहे, तिथे मुरुम वगैरे टाका। तर त्यांचे कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जो गुत्तेदार आहे तो नगदचे कामे अगोदर करतो आणि नगरपंचायतीचे बिले हे लवकर पास होत नसल्याने ते कामे उशिरा आणि रात्रीच्या वेळी करतो। तर ही काय समस्या आहे की नगदचे कामे लवकर होतात आणि नगरपंचायतीचे कामे उशिरा होतात का? नगरपंचायत बिल पास करत नाही का? आणि जे नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये येतात ते नागरिक नसून इतर कोणी आहेत का, याची आम्हाला माहिती द्यावी। आणि 15 ऑगस्ट 2024 रोजी मी शेख मुजमिल उपोषणास तहसील कार्यालयासमोर बसणार आहे आणि ही समस्या ही असतील की ते रोड बनवावे आणि नाल्यांचं काम सुरू करावा। जोपर्यंत रोड आणि नाल्यांचं काम सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून उठणार नाही। धन्यवाद।
कितने दिन से कचरा है यहाँ पे? साहेब हे कसं आहे, महिनाभर येत नाही त्यानं कचरा. दररोज लोक आणून पुऱ्या हेटाळीचा 6 नंबर वार्डाचा कचरा आहे तर चिरफाड पुढे पडायला. आमच्या घरी डास बिमारी व्हायली. कोणीच येणं आलं उचलणं आलं. महिन्याला एकदा येतात आणि त्यानं रिकामी येऊन स्कॅन करायले. नुसते टोपले दाखवून आहे की नाही ट्रॅक्टर वापस तिकडे घेऊन चालले. फोटो काढून घ्यायले नुसते असे टोपले आम्ही भरायले म्हणून. आणि महिनाभर 15 दिवस येतच राहायला कचरा. 15 दिवसाला एकदा यायला त्यानं कचरा भरायला. ये नई रोड माग हे नवीन रोड टाकले त्यानं. हे रोड टाकले तर त्यानं काय केले, आम्ही विचारले त्याला, साहेब याच्यामध्ये आपण पाईप टाकलेला आहे, मोठी नळ योजना यायली. तर त्यानं काय म्हणले, साईडनं पाईप येणार आता म्हणले याची. आता हे रोड वापस नवीन रोड बनविला फोडावं लागते, वापस फोडावं लागते की नाही. आता हे नवीन रोड बनविलेला, आता एवढा रोड बनविला, याचा आता कसं होईल साहेब?